ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल हरी ओम. आपल्या अहिल्यानगर शहरामधील जय आनंद दिंडी सोहळाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून आपल्या अहिल्यानगर प्रेमदान हडको येथून क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी ते दिंडीच्या स्वरूपात आपल्या अहिल्यानगर शहरामधून सर्व उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, ज्यांना कदाचित वेळ कमी भेटतो तरीसुद्धा ते या दिंडीचा आनंद घेत 1 दिवसीय सोहळ्यामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरापासून पंढरपूरला जातात. आपल्या शहरातील उद्योजक हॉटेल जय आनंदचे संचालक जालूशेठ वाल्लेकर यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम पडत असतात. त्यातीलच हा एक उपक्रम आपल्या शहरामध्ये घडत असतो. गेल्या 5 वर्षापासून मी आभार व्यक्त करेन सर्व जालूशेठचे, सर्व त्यांचे मित्रपरिवाराचे. त्यांच्या माध्यमातून हे दर्शन आज या ठिकाणी घडून येत आहे. मी आजच्या या माध्यमातून आपल्या सर्व शहरवासियांना एकादशीनिमित्त आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतो. जय हरी. स्वामी समर्थ महाराज की जय. सुखी संसाराची सोडून अनाथ, सुखी संसाराची सोडून अनाथ. महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद संतन की जय. समर्थ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. या गरम भाऊ भेटत आहे सगळं. अरे या जे आनंद दिंडी सोहळ्याचा असा हे आहे, वैशिष्ट्य आहे की आज त्या लोकांना 10-12 दिवस दिंडीमध्ये जाता येत नाही, त्यांच्यासाठी आपण एक 24 तासामध्ये त्यांना सगळ्या दिंडीचा आनंद करायचा प्रयत्न करतो. तर आता आपण इथून निघणार कमलादेवी मंदिरात दर्शन वगैरे, त्याच्यानंतर पुढं थोडंसं जाऊन दुपारच्या वेळेला जेवण करणार. आपण जेवणानंतर मग देगलूर महाराज करमठ तिथं आपण थोडं दर्शन करणार विठ्ठलाचं. त्याच्यानंतर पायी प्रस्थान होऊन आपण चंद्रभागे जाणार वाळवंटामध्ये. साधारण 4 ते 5 वाजता जाणार आपण तिथं. मग तिथं थांबल्यानंतर थोडी विश्रांती घेणार. त्याच्यानंतर हरिपाठ करणार, रिंगण करणार तिथं. त्यानंतर मग आंघोळी वगैरे करून जेवण वगैरे करून मग संध्याकाळी 11:30 वाजता आपण पुंडलिकाचं दर्शन घेणार. त्याच्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेणार. त्याच्यानंतर पुढे आपण कळसाचं प्रदक्षिणा घालून परतीच्या प्रवासाला येणार होतो आपण नगरला सकाळी 6 वाजेपर्यंत. आता आपलं वर्ष 5वं आहे. कल्पना म्हणजे काय आलं, सगळे आता काय होतं, प्रत्येक जण म्हणतो चला इकडे जाऊ आपण, मावठे जाऊ, शिर्डी जाऊ, शिंगणापूरला जाऊ. पण जो खरा माणूस असतो तो वारीला घेतो ना, तो खरा माणूस पंढरपूरच्या वारीला. कारण पंढरपूरच्या वारीला कोणी जास्त हे करत नाही, जाण्याचा इच्छा करत नाही. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो घेऊन जायचं पंढरपूरला.
नाव सादर जयारी. जयानंद दिंडी सोहळा, एक दिवसीय दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे आपण याही वर्षी करत आहोत. हे आपल्या जयानंद दिंडी सोहळ्याचं 5वं वर्ष आहे. या मागची मुख्य संकल्पना अशी आहे की आपल्या अखंड महाराष्ट्राचे ग्रामदैवत, अखंड महाराष्ट्राचे दैवत श्रीमान सद्गुरू श्रीमंत पांडुरंग महाराज यांच्या सोहळ्यानिमित्त, आषाढी एकादशी निमित्त अखंड महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी दिंडी सोहळा करत असतात. पण आमच्यासारखे काही असे वारकरी असतात की ज्यांना 15 दिवस वारीमध्ये चालणं शक्य नसतं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची जबाबदारीमुळे येणं शक्य नसतं. म्हणून आपण एक संकल्पना चालू केली की एक दिवसीय दिंडी सोहळा. या दिंडी सोहळ्यामध्ये आपण आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सकाळी 8 वाजता नगरमधून प्रस्थान करतो. त्याच्यानंतर 2 तासात 3 तासात आपण कमला माता दर्शन करतो. त्याच्यानंतर जेवण मध्ये थांबून जो काही सर्व भाविक भक्तांनी जो काही घरून डबा आणलेला असतो त्याचा आपण काल्याचा महाप्रसाद करतो. नंतर 4 वाजता चंद्रभागा नदीमध्ये जातो. तिथं आपण अखंड हरिपाठ करतो. भजनं होतात, फुगड्या होतात. त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता आपण ग्राम प्रदक्षिणा करून परत रात्री 12:30ला मागे प्रस्थान करतो. अशा पद्धतीने आपली एक दिवसीय दिंडी सोहळा होतो. या दिंडी सोहळ्यामध्ये 15 दिवसात जो काही वारकरी आनंद घेतो त्याच बरोबरीचा आनंद आपण एक दिवसीय दिंडी सोहळ्यामध्ये देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण या 5व्या वर्षी आपण यशस्वीरित्या दिंडी सोहळा करत आहोत. जय हरी. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.